नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहेच कोकणातली पहिली ट्रिप घेऊन माझ्या गुहागरमध्ये. माझं गुहागर गाव आहे, तिकडे चाललो आहे. गुहागरमध्ये भातगाव आहे, तिकडे चाललो आहे मी. तर आपले रेग्युलर कस्टमर आहेत, ते आपल्याकडेच गाडी बुकिंग करतात. दरवर्षी आपल्याकडेच गाडी बुकिंग करतात ते. त्यांना ड्रायव्हर पण मीच पाहिजे असतो, त्याच्यामुळे मलाच यायला लागते गाडीवर तिथे असतील तर. ते त्यांना ते पिकअप करून चालले. मनोरवाड्यात पिकअप केला. आता पोचले वसई फायर ब्रिगेडला. तर सोपारा जरा जाम भेटला, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. आता पोचले. आता पुढे आलो वेवर्षांच्याकडे, तर आपल्याला भेटला सागर भाऊ. सागर भाऊ एकदम चालला आहे मस्तपैकी फन्नाटमध्ये. पिंपेश्वर ट्रॅव्हलचा पायलट आहे. तर मला विचारतो आहे की तू चाललं आहे कुठून, मुंबईतून चाललं आहे की ठाण्यामार्गे चाललं आहे. तर मी त्याला बोललो मी चाललो आहे मुंबईतून, मला पुढे सीट आहे सायनला वगैरे. तर बोलतो ठीक आहे तू जा तिकडं, मला जायचं आहे ठाण्यामार्गे, कारण मला ठाण्यामध्ये सीट आहेत. तर बोला ठीक आहे जा तिकडून जा. तो म्हणतो मला गायमुख जाम आहे, तर मी जातो पुढे, तू पळतो जरा, मी पुढे. बोला ठीक आहे पळतो पुढे, मी येतो हळूहळू पाठवून. तर आपल्याला जरा वालवीला परत जरा ट्रॅफिक लागलं खड्ड्यांमुळे. खड्डे काय जामच झाले आता पावसामध्ये, काही विचारूच नका. आलो हळूहळू पुढे नायगावला आपण जरा बोलला, आपल्या रेग्युलर पंप आहे आपल्या इथे JMB. जरा डिझेल टाकूया गाडीमध्ये, कारण गाडीमध्ये डिझेल आपल्या कमी होतं, 2च पॉईंट डिझेल होता. बोललो चला पटकन डिझेल टाकून घेऊया, पुढे आपल्याला प्रॉब्लेम नाही आणि आपण इथे नॉनस्टॉप जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण इथं तेच विचार करून टाकला, तर पंपात डिझेल टाकूया. तिथे लाईनला उभा होतं, लाईन पण जरा जास्त होती. बोललो ठीक आहे आरामात टाकू. थोडे ट्रॅफिक होता, तर जरा जास्त काही करत होतो.